श्रीकांत, डॉक्टरांनी औषधं दिली आहेत ना, ती घेईन ह्या काढ्यापेक्षा मी, बरं वाटेल मला लगेच. अगं देवी आई, मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये. असं कसं पिणार नाही तुम्ही काढा? माझ्या देवी आई, असं झोपून राहिलेलं चांगलं नाही वाटत मला. मी खरंच तुमचं काहीच ऐकणार नाहीये. तुम्हाला हा काढा प्यावाच लागल. तुम्हाला लवकर बरं व्हायला पाहिजे देवी आई. तुम्ही काढा घ्या ना, बरं वापट दिशी. हे घ्या. या पारूकडे जादू आहे. इतर माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं अहिल्याला हँडल करू शकते. सासू सुनांची जोडी शोभते खरंच. देवी आई, तुमचा आता काढा पिऊन झालाय. आता तुम्ही फक्त आराम करा. कुठल्याही कामाला हात लावायचा नाही. पूर्ण विश्रांती घ्यायची प्लीज. बाबा, तुम्हाला काही लागलं तर मला आवाज द्या. हो, ये. थँक्यू. आलेच मी. अरे काय तुम्ही असं गप्पा मारत का उभे आहात? आपल्याला ऑर्डर पूर्ण करायचे. कुठपर्यंत आले काम? कुठं आलंय काय विचारते पारू? सगळं झालंय. काय हे सगळं स्वयंपाक झालाय? सगळी ऑर्डर पूर्ण झाली? हाँ पारू भाऊजी, पुलाव, सब्जी, पूड़ी, तरकारी, खीर सब कुछ बन गईल बा. अहो, पण कसं शक्य आहे? म्हणजे एवढ्या लवकर कशी काय पूर्ण झाली? ती बाई आली होती ना, तिने फटाफट सगळं काम उरकलं आणि एक पण काम शिल्लक नाही राहिलं बघ. सगळं झालंय आता. वा वा, एकदम चांगलंय. नाही म्हणजे कुठं हाय? कुठं ती बाई? गेली ती म्हणत होती तिच्या घरी लहान बाळ आहे म्हणून. ऑर्डर पूर्ण झाल्यावर ती म्हणाली मी जाते. इथलं सगळं काम झालं होतं, मग आम्ही तिला जायला सांगितलं. बरं झालं. नाही म्हणजे कसं आहे ना, अडचण आली की बरोबर उपाय देतो देव आपल्याला. ताई, तुम्ही लक्ष देऊन स्वयंपाक बनवलाय ना? होय, केलाय ना. काय ग पारू, असं का विचारतेस तू? का विचारते म्हणजे, तुम्ही बघा ना, भाजीला आंबूस वास येतोय. खराब झाली आहे भाजी. भात सुद्धा बघा खराब झालाय. तो पिवळसर पडलाय. खरंच की. पण आम्ही तर लक्ष देऊनच काम केलं होतं. पण हे कसं झालं काय माहित. एक मिनिट. हे बघा, मी तुम्हाला दोष देत नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय की काहीतरी गडबड आहे. येऊ का? ह्या कोण आहेत? या ना, या. अगं रेखा, तू का आली आहेस आता? अगं सॉरी बर का, ते पोराला शाळेत सोडायला गेले होते ना, त्याच्यामुळे यायला थोडा उशीर झाला. सांगा बरं पटापटा काय स्वयंपाक करायचा आहे तो? करायचं काय? झाला स्वयंपाक. झाला? कोणी केला? तुझी ती जाव आली होती ना, तूच पाठवलं होतंस ना तिला स्वयंपाकासाठी? जाव? मला तर कोणी जावच नाहीये. मी कशाला कोणाला पाठीन? मग ती स्वयंपाक करून गेली ती बाई कोण होती? पारू,
माझा हा वाला प्लॅन फसूच नाही शकत, कारण तू कितीही काहीही केलंस ना तरी शोधच नाही लावू शकणार की ती बाई कोण होती आणि तुझा सगळा स्वयंपाक कोणी बिघडवला. आता फायनली पारोस टिफिन सर्व्हिस बंद होणार कायमचं, आणि तू पारू कम्प्लिटली डिस्ट्रॉय होणार. ती बाई नवीन होती, आपल्या कुणाच्याच ओळखीची नव्हती ती. त्यात ती खोटं बोलली. नक्कीच काहीतरी गडबड आहे. आपण एक काम करूया ना, सीसीटीव्ही फुटेज चेक करूया. त्यात ती बाई कोण आहे हे नक्की सापडेल. हे बघ हे बघ, पारू हीच ती बाई. हो हो, हीच आहे ती. हा भाऊजी, ये रही. दिशा मॅडम, तुम्ही हे बरोबर नाही केलं. यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. जेवण तर वाया गेलंय. आपल्याला हे जेवण नाही देता येणार. मग आता एवढी मोठी ऑर्डर एवढ्या लवकर कशी होणार पारू? ऑर्डर तर नक्की पूर्ण होणार. न जिनं कुणी हे पाप केलंय तिला शिक्षा सुद्धा मिळणार. काय करू आता मी? मला काय बी सुचत नाहीये. घरात देवी आई आजारी आहेत. मग अशा या परिस्थितीत मी सगळ्यांना दिशा मॅडमनी जे काय बी केलंय ते सांगायला पाहिजे का नको? काय करू मला कळत नाहीये. खरं तर दिशा मॅडम आज लई चुकीचं वागल्यात. आजपर्यंत त्या माझ्यानं घरच्यांच्या जीवाशी खेळल्यात, पण आज तर चक्क लहान मुलांच्या जीवाशी खेळताना त्यांना काय बी वाटलं नसेल का? शी, असं वाईट वागून त्यांना काय मिळतं काय माहिती. सोडा मला, सोडा. कोण आहे? सोडा. अरे मीच आहे. असं पारू लागतंय मला. मग काय झालं? असंच पाहिजे तुम्हाला. घाबरवलत ना तुम्ही मला. आणि मला सांगा, असं अचानक डोळे बंद केल्यावर काय करायला पाहिजे होतं मी? असू दे का, असू दे. मी एवढं प्रेम करतो तुझ्यावर, त्याचं काहीच नाही तुला. मी चेन्नईला काय गेलो, तू तर पूर्णपणे विसरलीस मला. नाही विसरलीस. सॉरी, मी गंमत करत होतो. आता काय झालंय? अशी काय नाराज आहे? मी जाऊ का परत? तुम्ही आलात त्याचा आनंद झालाच आहे मला. मग एवढा काय विचार करतेस? हा, काय झालंय सांग मला.